संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम सध्या निवडुंग विठोबा मंदिरामध्ये आहे। दर्शनासाठी पुण्यातल्या हजारो भाविकांनी इथं गर्दी केली आहे। उद्याच पालखी सासवडच्या दिशेने रवाना होणार आहे आणि इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक वारकऱ्यांना देहू आणि आळंदी जी आहे ती गाठता आली नव्हती। त्यामुळे माऊलींच्या भेटीचा योग जो आहे तो पुण्यनगरीमध्ये आलेला आहे। ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत भाविक या सुख सोहळ्याचे साक्षीदार ठरतायत। पालखी आणि वारी याबद्दलची प्रत्येक अपडेट अशीच तुम्हाला नवराष्ट्राच्या YouTube चॅनल आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज वरून सुद्धा कळत राहणार आहे। तेव्हा आता पुढे वळूयात पुढच्या अपडेटकडे। संत तुकाराम महाराज पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी यांचं काल पुण्यामध्ये आगमन झालं आणि हजारोच्या संख्येने वारकरी पुण्यामध्ये दाखल झाले। आता 2 दिवस जो त्यांचा मुक्काम आहे 5वी वारी आहे। हो, आणि ही सेवा करताना एवढा आनंद वाटतो। परमेश्वर आम्हाला ताकद देतो, आम्हाला सुखी ठेवतो। हेच मागणं देवाकडे मागणार, दुसरं काय मागणार आम्ही। आणि आमचे जे साहेब करते त्यांनाही सुखी ठेवा, त्यांना पुन्हा भरभराट द्या, त्यांच्या सगळं वाढवा द्या त्यांना। शेती आहे घरी? हो, काहीच नाही, शेती नाही, काय नाही, अशीच मजुरी करतो। आता आपल्या 4-5 वाऱ्या झाल्या। 4-5 वाऱ्या झाल्यात। काय वाटतं तुम्हाला, बदल काही वाटतो वारीमध्ये? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं, आनंद वाटतो, आनंद। काहीच वाटत नाही माझं। वय काय तुमचं? 65। 65 म्हणजे एवढ्या वयात पण तुम्ही इतकी लांबची वारी करताय। पाय वगैरे दुखत नाही तुमचे? गुडघे दुखत नाही? नाही दुखत देवाला आल्या। आता पंढरपूरकडे जाणार आहात तुम्ही। आळंदी देहूच तिथे खूप पाऊस झालेला आहे, तिथे पूर जाऊन आलाय। गेलं आतमध्ये, जाऊन गेलं, देवाची कृपा। पण भीती नाही वाटली? कारण की तिथे नाही, चारही भीती पूल नाही वाटली आम्हाला, गेलेले. काहीच नाही वाटतं चांगलं। चांगलं हा, वाटतं। मस्त होता म्हणलं लय पुरा आला, कुठं काय झालं जाऊ नका असं नका, पण आता हे माऊलीची कृपा आहे म्हणून कुठं राहा वाटतं घरी। काय वय आहे तुमचं? आता वय तर बरंच असं आता वयच काय सांगतात। कितवी वारी आहे? वारी मेलेली हमेशा करीत असते, पण इथं यावून आलेली। जयारी माऊली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज पुण्यामध्ये आहे आणि या ठिकाणी वारकरी आपणाला दर्शनासाठी येताना दिसून येत आहे। आपल्यासोबत काही सेवेकरी आहेत, ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून पालखीमध्ये सहभागी आहे? जवळजवळ 70 पासून आहे पालखीमध्ये, पालखीची सेवा 1970। पालखीचा संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचा तुम्हाला मान मिळालेला आहे, काय सांगाल याबद्दल? या ज्या वेळेस आम्हाला तर काही कळत नाही, आता हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला मान आहे। 4-5 पिढ्या झालेल्या आहेत। जवळजवळ आमची सेवा जवळ भरपूर झालेली आहे। आणि त्यावेळेस 350 वर्ष नारायण महाराज यांनी ज्यावेळेस हा पालखी सोहळा काढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस आम्ही मसलेकरांनी पूर्ण जबाबदारी त्या ह्याची पालखीची सोहळ्याची घेतलेली आहे। आणि जेवढी दक्षिणा येईल
तेवढी त्यांच्या स्वाधीन करायची, अर्पण करायची त्यांच्या आता बँकेमध्ये आता काळ बँकेचा आला म्हणून बँकेमध्ये त्यांच्या खात्यावर जमा करायची आणि स्वतःच्या बरोबर सामुग्री अन्नाची आणून दररोजचा स्वयंपाक करायचा. तशा काळामध्ये काड्या मुड्या जमा करून त्या मंदिरामध्ये स्वयंपाक करायचा थोडासा काय जे होईल ते आणि नैवेद्य दाखवायचा देवाला दररोज. हा नियम आजपर्यंत चालू आहे. कुठलं गाव तुमचं? मसलेकर, गंगा मसला, जिल्हा? गंगा मसला, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, मराठवाडा. तर हे बीड जिल्ह्यातील सोळंकी कुटुंब आहे. यांना प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचा मान असतो. आपल्यासोबत आणखी काही आहेत सेवेकरी. काय सांगाल तुम्ही? जवळपास आम्ही 100-150 लोक असतो आणि जुन्या काळापासून म्हणजे ज्यावेळेस रस्त्याची सोय नव्हती, वाहतुकीची व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, त्या काळात आमच्या पूर्वजांनी ऊन वारा पाऊस कशाची तमा न करता, महापुराची तमा न करता जी पादुकाची सेवा केली त्याच्या मोबदल्यात आम्हाला सेवा करायला मिळाली. वास्तविक पाहता हे सगळं श्रेय आमच्या पूर्वजांचं, आमचं काहीच नाही. अशा पद्धतीने आम्ही सेवा करतो. जवळपास सगळी टीम मिळून 100-150 लोक असतो. माऊली, कसा आहे अनुभव वारीतला? चांगला, छान आहे, एकदम बेस्ट. पहिल्यापासून 35 वर्ष झालं मला वारी करतो आणि पूर्वजांनी काय केले ते आतापर्यंत आम्ही निभीत आलेलो आहोत. आणि 35 वर्षापूर्वीपासून मी वारी करतो. मी पहिलं पोलीस खात्यात होतो. 1 महिना सिलेंडर घेऊन 1 महिन्याची वारी करीत होतो. अशी झाली 35 वर्षे. याच्यामध्ये किती अडचणी येतात किती नाही ह्याचं भागून घ्यायचं आमचं काम. त्याचं कोणा उजर करीत नाहीत. जेवण स्वतःचं. आणि ह्या जे देवकर आहेत यांचा आमचा पालखी हातात पडल्यानंतर काही संबंध येत नाही. आम्ही पैसे मोजतो, पैसे ट्रस्टीवर टाकतो आणि जिथं जेवण नाही तिथं स्वतः स्वयंपाक करणं आज बी करून खातो. आम्ही काय कोणाच्या पंक्तीला बस म्हणल्यावर कधी बसत नाहीत. वैयक्तिक आमचा अन्नदानाचा टेम्पो स्वतः आज संघ. त्याच्यामुळे आम्हाला त्याची गोडी वाटते की आपण एवढं करून बी आपल्या गावाकडे काही आपल्याला त्रास नाही लेकला व्हायला. म्हणून 1.25 महिना आम्ही वारी करतो. इथून जाणारे 28 दिवस, तिथून परत फिरणारे 11 दिवस. त्याच्यामध्ये आम्हाला काही त्रास नाही. त्यांचे जेवढे पैसे आहेत पूर्ण कार्बन कापी घेऊन सगळे जमा करतो. आता राहिला प्रश्न पादुका गावापासून ते तर आमच्या बापाला माहीत नाही, पुढच्या आजोबाला माहीत. पण रजाकाराचा काळ होता त्या टायमापासून ही आमची वारी प्रथा आलेली. आणि त्या एका गाडीमध्ये 7 लोक बसायचे ट्रकमध्ये. त्याच्यामुळे स्वयंपाक पाणी सगळं रजाकार आले त्या बंडीमध्ये त्या पादुकाला पोहायचे. आणि अशी त्याने वारी सांभाळीत इथपर्यंत आले. त्याच्यामुळं ते आम्हाला त्याच गोडी वाटली. म्हणून त्याच्या खाल्ले जे लोक आहेत ते सुद्धा ह्या वारीला खुश असतात आणि मनाभावाने सेवा करून ती आजोबा वडील यांचे सगळ्याची मान मर्यादा आतापर्यंत सांभाळायला आहे. ओके. एक छोटा अभंग म्हणून दाखवा आमच्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी. अहो इकडे या. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी वक्षावया, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली, तुका म्हणे बोज सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. ओके. खूप खूप धन्यवाद आमच्याशी मनमोकळी बातचीत केल्याबद्दल. तर हे त्या बीड जिल्ह्यातील सोळंके परिवार हे ज्यांना गेल्या अनेक वर्षापासून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मान आहे. आमचे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा. दर्शन झालेले चला पुढे. सर्व माऊलींना विनंती आहे आपण सहकार्य करायचं आहे.
परंपरेनुसार प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये असताना निवडोगा विठ्ठल मंदिरामध्ये असतो. आपण पाहू शकतो की निवडोगा विठ्ठल मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रांग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी येत आहेत. आपण पाहतो की पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. प्रशासनाने देखील उत्तम सोयीसुविधा उत्तम नियोजन देखील केलेलं आहे. पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पुणेकर सेवा करायला कधी कमी पडत नाही, याची प्रचिती आज देखील तशीच आली आहे. पुणेकरांनी देखील सेवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित दर्शवले आणि ते देखील भाविकांची सेवा करताना आपल्याला दिसून येते. आपण पाहू शकतो की या ठिकाणी फुलांची सजावट देखील केलेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी सजावट देखील उत्तम सजावटीचे उत्तम आकर्षण आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी सर्व सेवेकरी देखील आपल्याला दिसून येतात. सेवेकरी देखील भाविकांची सेवा करताना आपल्याला दिसून येते. भाविकांचे नियोजन देखील उत्तम प्रकारे करताना आपल्याला दिसून येते. धर्माल संपदा काय करावे आसोना सर्व सुनादी सत एकल्या बाळा वाचूना व्रतवेचे घडमोड केली हरी नारायणा त्याच्या पाशिरे विराज गेली मिरग नारण देव बोलता झाला जागा हरणी येतून हरणे प्रतीन मेघ वर्षला झाले समाधान हरणे दादाला झाली कुशाली धरे कवटाळून गळा लावून दावण गेला नगरात घेऊन 2 रुपयाला नेऊन विकलं राजा रे कारण या राजाचा हुकूम झाला मुलाने कारण मुलाने दादा उभा राहिला कर्ज घेऊन भोजनाची न वेळ झाली बिडी का पहारण त्या हरणीला सई झाली रे रडाची हरण 3 दिवसाचे बाळ माझे येऊ द्या पाजून तू जंगलत जनावर बाई तुझा काय नेम प्रतोषणी नाही येईल तर माझ्या वाचियान. जसं पांडुरंगासाठी आपला प्रत्येक भक्त महत्वाचा असतो, तसंच वारकऱ्यांसाठी सुद्धा आपले पांडुरंग तितकेच महत्वाचे आहे. हे आता आपण जेव्हा वारकऱ्यांशी बोललो तेव्हा आपल्याला कळलंच असेल. नैसर्गिक आपत्ती आली, महापौर आला, त्यानंतर अतिवृष्टीचा इशारा सुद्धा प्रशासनानं दिला होता. या सगळ्यांमधून वाट काढत भीतीवर आपल्या भीतीवर मात करत प्रत्येक वारकरी एक पाऊल पुढे सारतोय आणि वारीच्या दिशेनं कूच करतोय. तर प्रत्येक वारकऱ्यांवर आता पांडुरंगाचे आशीर्वाद तर आहेच, कारण पाऊस हा थांबलेला आहे. पावसानं उसंत दिलेली आहे. वारीच्या आणि पालखीबाबतच्या प्रत्येक अपडेट तुम्हाला नवराष्ट्रकडून मिळत राहील. त्यासाठी नवराष्ट्राचं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवराष्ट्राचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.